नमस्कार, जनमत मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवातीला पाहूया ठळक घडामोडी। नाशिक रोड पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक सातत्यानं गुन्हे शोध प्रतिबंधात्मक आणि गुन्हे शोध संदर्भात वेगवेगळ्या प्रकारच्या कारवाया करत असून या पथकाच्या आणखी एका यशस्वी शोध कामगिरीनं परिसरातील धार्मिक प्रवृत्तीच्या वर्गामध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झाल्याचं चित्र आहे। नाशिक रोड पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली रेकॉर्डवरील गुन्हेगार आणि संशयित इसमांची गस्त घालत पडताळणी करत असताना काही दिवसांपूर्वी परिसरातील मालधक्का येथील एका मंदिरातून मारुतीच्या मूर्तीचा चांदीचा मुकुट चोरणाऱ्या संशयिताला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आलंय। चोरट्याच्या झडतीमध्ये चोरलेला मारुतीचा चांदीचा मुकुट सुद्धा हस्तगत करण्यात आल्यानं बजरंगबलीच्या भक्तांनी आनंद व्यक्त केलाय। त्यांना माहिती प्राप्त झाली की एक राखाडी रंगाचा कपडे घातलेला इसम हा मारुतीच्या मूर्तीचा जे मुकुट आहे तो विक्री करण्यासाठी आलाय। त्यामुळे शिकलकर वस्ती या ठिकाणी तात्काळ पथकाने जाऊन सापळा रचला, त्याला पळून जाण्याची संधी देता त्याला ताब्यात घेतला आणि त्याच्याकडे विचारपूस केली आणि तो मुद्देमाल हस्तगत केला। त्यावेळेस लक्षात आलं की नाशिक रोड पोलीस स्टेशन कडील जो मारुतीच्या मूर्तीचा मुकुट हा चांदीचा मुकुट चोरीला गेला होता तो त्यांनी हस्तगत केलेला। येण्याप्रमाणे त्या संदर्भात पुढील तपास पोलीस हवालदार विशाल पाटील हे करत आहे। नमूद गुन्हाचा एकूण मुद्देमाल हा जवळपास 50,000 रुपये किमतीचा अंदाजे 280 ग्रॅम वजनाचा चांदीचा मुकुट हा नाशिक रोड पोलीस स्टेशनच्या डीबी टीमने हस्तगत केलेला। जेव्हा ही चोरीची घटना घडली होती तेव्हा नागरिकांनी चोरटे देवालाही सोडायला तयार नाहीत अशी विधानं करून आपला संताप व्यक्त केला होता। पण नाशिक रोड पोलिसांच्या या कारवाईमुळे आता जनतेचा ईश्वरावरचा विश्वास आणि पोलिसांच्या कर्तव्यनिष्ठेबद्दलचा आदर दोन्हीही वाढल्याचं दिसून येत आहे। पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयिताचं नाव संकेत रामनाथ राऊत, वय 26 वर्ष, मूळ राहणार देवळाली गाव राजवाडा, नाशिक रोड, सध्या राहणार शिंदेगाव वीडभट्टीजवळ नाशिक असं आहे। दरम्यान नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त संगीता निकम यांनी सदर कारवाईच्या अनुषंगानं नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, गुन्हे शोध पथकाचे पोलीस निरीक्षक बडेसाहेब नाईकवाडे, गुन्हे शोध पथकातील प्रवीण सूर्यवंशी, विशाल पाटील, महेंद्र जाधव, सागर आडणे, अरुण गाडेकर, योगेश रानडे, संतोष पिंगळे आदींचं कौतुक केलं असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार विशाल पाटील हे करणार आहेत। ब्युरो रिपोर्ट, जनमत मराठी न्यूज, नाशिक।